सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जाफराबाद शहरातून आज गुरुवारी दिवसाढवळ्या येथील गजानन अर्बन बँकेतून 5 लाखाची थैली अज्ञात चोरट्याने लंपास केली। याबाबत माहिती अशी की येथील मिरची व्यवसाय करणारे व्यापारी मोहम्मद तौफिक मोहम्मद शमीम यांना मजुराला पेमेंट द्यायचे असल्याने ते एसबीआय बँकेमध्ये गेले। तेथून त्यांनी 4 लाख रुपये काढले। त्यांच्याजवळ अगोदरचे 1 लाख रुपये होते। असे एकूण 5 लाख रुपये त्यांनी बॅगेत ठेवून समोरील रोड लगत असलेल्या गजानन अर्बन बँकेत गेले। गजानन अर्बन बँकमधून पैसे काढण्यासाठी त्यांनी विड्रॉल भरून कॅश काउंटरवर गेले असता सदरील 5 लाखाची बॅग जमिनीवर आपल्या पायाजवळ ठेवली। मात्र 10 ते 20 मिनिटातच त्यांच्या लक्षात आले की आपल्या पायाजवळ ठेवलेली बॅग गायब झाली आहे। त्यांनी बँकेत शोधाशोध केली असता सदरील बँक चोरट्याने लांबविल्याचं त्यांच्या लक्षात आलं। त्यांनी लगेच पोलीस स्टेशनला फिर्याद दिली। त्यानंतर विशेष म्हणजे थोड्याच वेळात पोलिसांना ही बॅग धाड रस्त्यावरील मसला फाट्यावर रिकामी सापडली। दरम्यान ही बॅग धाड येथील एका व्यापाऱ्याजवळ असल्याचं पोलिसांना समजल्यामुळे आणि बँकेत कार्ड असल्यामुळे PSI पठाडे यांनी तक्रारदार आणि पोलिसांना बरोबर घेऊन धाड येथून ती बॅग हस्तगत केली। तक्रारदार SBI मध्ये पैसे काढत असताना 2 अनोळखी व्यक्ती त्याच्या अवतीभोवती फिरत असल्याचं CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसून आलं। हे संशयित गजानन अर्बनच्या CCTV कॅमेऱ्यामध्ये सुद्धा दिसून आल्यामुळे त्यांनीच ही बॅग पळवल्याचं निष्पन्न झालं। पोलिसांनी धाड येथून बॅग हस्तगत करून मलकापूर पर्यंत शोधाशोध केली आणि पुढे धुळे हायवे पर्यंत शोध घेतला। मात्र चोरट्यांचा सुगावा लागला नाही। सदरील घटनेमुळे दिवसाढवळ्या अज्ञात चोरट्याने 5 लाखाची बॅग लंपास केल्याने व्यापारी वर्गात घबराट निर्माण झाली आहे। सदरील घटनेचा तपास PI सतीश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली PSI पठाडे करतायत। महाराष्ट्र टुडे 24 मराठीसाठी ज्ञानेश्वर गंगावणे, जाफराबाद, जालना। आज दिनांक 10 सप्टेंबर रोजी गजानन अर्बन बँकेमध्ये शाखा जाफराबाद येथे 4:20 संध्याकाळी मोहम्मद तौफिक मोहम्मद शमीम हे मिरची व्यापारी होते। तर ते बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी आलेले होते। स्टेट बँकेमधून त्यांनी 4 लाख रुपये काढलेले होते। त्यांच्याजवळ 1 लाख रुपये होते। असे 5 लाख जे होते गजानन अर्बन बँकेमध्ये आलेले होते। त्या ठिकाणी त्यांची पाळत ठेवून असलेल्या एका चोरट्याने ते कॅश काउंटरजवळ व्यस्त असल्याचे पाहून, त्यांचे दुर्लक्ष झाल्याचे पाहून त्याने बॅग त्याच्या बाजूची बॅग पळवलेली आहे। अशा प्रकारे हा गुन्हा झालेला आहे। या आरोपीचा शोध घेण्यासाठी आम्ही बुलढाणा आणि संभाजीनगर कंट्रोल रूमला कळवले असून त्यांनाही आरोपीचे CCTV फुटेज आणि फोटो पाठवलेले आहे। आरोपीचा शोध आम्ही घेत असून पोलीस स्टेशनच्या वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही नाकाबंदी लावलेली आहे। आरोपीचे इतर वर्णन मिळवून त्याच्याबद्दल अधिकची माहिती घेऊन तपास चालू आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.